तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 4 मधला प्रॅक्टिस सेट 4.2 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आपण आज करणार आहोत. तर मी 4.2 मधले 1 बाय 1 क्वेश्चन तुम्हाला त्याच्या डायग्राम ड्रॉ करून दाखवणार आहे. तरी सगळ्यांनी त्या व्यवस्थित पाहायच्यात. आता आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा construct of a tangent to a circle at a point on the circle. आता पहिल्यांदा आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची टँजंट सर्कल वरती. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, युजिंग विथ सेंटर आणि विदाउट युजिंग सेंटर. अशा पद्धतीने दोन प्रकार आहेत. तर आपण पहिला प्रकार आणि प्रॅक्टिस सेट मधलं पहिलं एक्झाम्पल विथ युजिंग विथ सेंटर आणि युजिंग विथ सेंटर करून आपण त्याची टँजंट काढायची आहे. तर आता आपण तो पहिला क्वेश्चन आपण करणार आहोत. तर सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. प्रथमतः आपण उदाहरण रीड करूया. कन्स्ट्रक्ट द टँजंट टू द सर्कल विथ सेंटर, म्हणजे सेंटरचा वापर करून. पी सेंटर आहे अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ऍट एनी पॉइंट ऑफ एम ऑन इट. आपण प्रथमतः पहिल्यांदा आपण 3.2 च हे घ्यायचंय, सर्कल काढायचं. आता 3.2 कसं घ्यायचं बा, तर इथपासून आपण 3.2 पर्यंत असं आपण या कर्कटक जो आहे कंपास त्याच्या यानं आपण 3.2 माप घ्यायचंय. 3च्या पुढे 2 रेषा घ्यायच्या आणि त्याचं सर्कल काढायचंय. पहिल्यांदा सर्कल ड्रॉ करा 3.2 रेडियसचं. सर्कल ड्रॉ करायचंय आणि सर्कल ड्रॉ केल्यानंतर जिथं सेंटर येतोय त्याला पी नाव द्यायचंय. पी नाव द्यायचं आणि इथनं एक अशी एक सेगमेंट काढायची इकडं. बरोबर अशी स्ट्रेट लाईन मध्ये इथं सेगमेंट काढून घ्यायची. सेगमेंट काढल्यानंतर कंपास घ्यायचंय आणि कंपासच्या साह्याने इथं जिथं आपण हे होतंय तिथपर्यंत असं एक इथं लोखंडी टोक ठेवायचंय. त्याचं लोखंडी टोक ठेवल्यानंतर इथं इकडे एक चाप मारायचा आणि त्याच याने इकडे एक पण चाप मारायचा. दोन असे आर्क घेतल्यानंतर इकडे एक असा थोडासा आणि इकडे एक त्याच मापानं. त्यानंतर या दोन जे मार्क आहेत त्या दोन मार्क मधले आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय, म्हणजे थोडं हाफ पेक्षा थोडस जास्त अंतर घ्यायचंय आणि हाफ जास्त अंतर घेऊन इकडे एक चाप मारायचा आहे, इकडे एक चाप मारायचा. त्यानंतर या अपोजिट असणाऱ्या इथं ठेवायचंय, इकडे एक चाप मारायचा, इकडे एक चाप मारायचा. आणि असं केल्यानंतर या दोन आपल्याला खुणा मिळाल्यानंतर या दोन खुणा व्यवस्थित प्रमाणे तंतोतंत एकदम व्यवस्थित अशी या ठिकाणी काय करायची, तर अशी लाईन मारून घ्यायची. बरोबर अशी लाईन मारल्यानंतर बरोबर आपली या ठिकाणी टँजंट तयार होईल. टँजंट म्हणजे इथं टच होतो तिला आणि तिथं आपल्याला एम हा नाव द्यायचं आहे. अशा पद्धतीने डायग्राम तयार होते. त्याच पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन पण तसाच आहे, तो आपण ड्रॉ करूया. सेकंड क्वेश्चन पहिल्यांदा आपण काय करायचं, आता ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस सेंटीमीटर, ड्रॉ टँजंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट. इथं पण आपण 2.7 च सर्कल घ्यायचंय. इथं माझ्याकडनं हे विथ रेडियस इथं 2.7 चे लिहायचं राहिले. 2.7 सेंटीमीटरची रेडियस घ्यायची. पट्टीच्या साहाय्याने 2.7 घ्यायचंय. टू 2.7 म्हणजे 2 नंतर 7 रेषा घ्यायच्या.
त्याच्यानंतर आपण असं सर्कल काढून घ्यायचंय. व्यवस्थित सर्कल काढायचं असं. असं सर्कल ड्रॉ केल्यानंतर मग आपण पहिल्या आकृतीप्रमाणे असं असे एक सेगमेंट काढून घ्यायचे. सेगमेंट काढल्यानंतर मग याच्यासारखंच आपण इथं हे लोकल टोक इथं ठेवायचंय. अंदाजे इकडनं असं माप घ्यायचंय. फक्त या रेडियसच्या इकडं, या सेंटरच्या इकडे नको यायला, आणि त्याच मापाने इकडे पण असं हे करायचंय. असं केल्यानंतर या दोन मार्क मधलं हाफ पेक्षा जास्त अंतर घ्यायचंय, आणि हाफ्यापेक्षा अंतर जास्त घेतल्यानंतर इकडे अशा पद्धतीचा चाप मारायचा आणि इकडे एक अशा पद्धतीचा चाप मारायचा. त्यानंतर इथं ठेवून अपोजिटलाच ठेवून सुद्धा त्याला क्रॉस असणारे दोन चाप मारायचे आणि स्केलच्या साह्याने बरोबर हे काय करायचंय, जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी टँजंट तयार होते, आणि त्याला आपल्याला एनी कोणतंही नाव दिलं तर चालेल. त्याला आपण एन नाव दिलं तर चालेल, जे दिलं असेल ते द्यायचं. अशा पद्धतीने आपल्या टँजंट विथ युजिंग विथ सेंटर तयार झालेला आहे. अशाच काढायच्या. त्या 1 मार्क किंवा 2 मार्काला येऊ शकतात परीक्षेत. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन नंबर 3 पाहूया. प्रॅक्टिस सेट 4.2 मधला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. Draw the circle of a radius 3.6. Draw the tangent to the circle at any point on it without using center. आता आपल्याला हे जे डायग्राम काढायची, ते इथं सेंटरचा वापर करायचा नाही, तर विदाउट युजिंग सेंटर आपल्याला टँजंट काढायची. त्यानंतर आता आपण असं करायचंय की पहिल्यांदा आपल्याला जे दिलंय, रेडियस दिली, ती रेडियस घ्यायची 3.6 मेजरची रेडियस घ्यायची आहे, आणि 3.6 मेजरची रेडियस घेऊन आपल्याला त्या ठिकाणी सर्कल काढायचे. 3.6 कसं घ्यायचं बघा. तर इथनं 3च्या पुढं 6 रेषा घ्यायच्या, 5च्या पुढं एक रेषा घेतली, बरोबर 3.6 येतं, आणि 3.6चं सर्कल काढायचं. 3.6चं सर्कल काढलं. सर्कल ड्रॉ करून घ्या. आता हे विदाउट युजिंग आहे, थोडस वेगळं आहे त्यापेक्षा, पहिल्यापेक्षा. आपण सर्कल ड्रॉ केलं आणि आपल्याला विदाउट युजिंग सेंटर सांगितलं आहे, तर आपल्याला इथं टँजंट काढायची. तर असं करायचं, इथे एक अशी कॉर्ड घ्यायची, त्याच्या अपोजिट साईडला इकडे वरच्या बाजूला एक असा